दुर्दैवाने एखाद्या अपघातात ते अडकले असतील। अहो मॅम तुम्ही काळजी करू नका, मी फक्त शक्यता सांगते। असा एखादा अपघात झाला असेल किंवा कोणीतरी केला असेल आणि त्यात देवाशिष कामत आहेत हे त्यांना माहितीही नसेल, पण अजून तरी असा काही फोन आमच्यापर्यंत आलेला नाही किंवा तशी बातमी कळली नाही। नक्की काय झालं असेल? पण अजून एक शक्यता असू शकते ना। म्हणजे ते स्वतःहून कुठेतरी गेले असतील तर? राईट, ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। मी सुद्धा हा विचार केला नव्हता। तुम्ही बरंच चांगल्या पद्धतीने ओळखता वाटतं देवाशिष कामतांना। ठीक आहे, मला जी माहिती विचारायची होती ती विचारून झाली आहे। तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावू। थँक्यू सो मच मॅम। बरं, मला वाटलं तर मी कधीही तुम्हा कोणालाही फोन करेन। हां, एनी टाइम। आम्हाला जमेल तेवढी नक्कीच मदत करू तुम्हाला। देव सापडायला हवा लवकरात लवकर। आणि तुम्हाला सुद्धा काही इन्फॉर्मेशन मिळाली तर तुम्ही सुद्धा लगेच फोन करून सांगा मला। हो नक्कीच। तुम्ही सांगा। श्योर। निघते मी। मॅडम, सरांविषयी काय कळलं का? म्हणजे कसे आहेत सर, कुठे आहेत ते? तुम्हाला बरीच काळजी आहे तुमच्या सरांविषयी। म्हणजे चांगलं आहे। असणारच ना मॅडम, म्हणजे आमचे सर खूप चांगले आहेत, आम्हा सगळ्यांची खूप काळजी घेतात ते, त्यामुळे आम्हालाही त्यांची काळजी वाटणारच ना। हो ना मॅडम, सरांसाठी इथला स्टाफ म्हणजे दुसरं कुटुंबच आहे आणि ते या कुटुंबाचे मेन आहेत। ते इथे नसल्यामुळे कुणाला काही सुचतही नाहीये आणि कुणाचं कामातही लक्ष लागत नाही मॅडम। हो मॅडम, आय कॅन अंडरस्टँड। मॅडम, सरांना शोधून काढण्यासाठी तुम्हाला हवी ती मदत करू। हो मॅडम, म्हणजे तुम्ही आम्हाला काहीही सांगा, आम्ही हवी ती मदत करू, तुम्हाला कधीही बोलवा, आम्ही हजर असू। दॅट्स गुड। ते म्हणजे नॉर्मली लोक पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला घाबरतात, पण तुम्ही स्वतःहून पुढाकार घेताय बघून खरंच आनंद झाला मला। तुमचे देवाशिष सर खूपच चांगले तसं दिसतंय। हो ना मॅडम, खूप मिस करतो आम्ही त्यांना। काही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सरांना लवकरात लवकर शोधून काढू। खरं त्यांचे नंबर्स घेतले तुम्ही? नाही मॅडम, सॉरी मॅडम। घ्या। हो घेतो। मॅम तुम्ही अजून येतेच? हा, तुमच्या स्टाफशी बोलत होते, जरा त्यांच्याकडून माहिती घेत होते।
त्यांना काय माहीत असणार आहे मॅम? मी ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला सगळं, आणि तसंही देव गायब झाल्यानंतर त्यांना कळलंय सगळं. तुम्ही जरा प्लीज लवकरात लवकर तपास सुरू करा ना. पोलिसांना त्यांची कामं काय असतात आणि ती कशी करायची असतात हे माहिती आहे. त्याच्यामुळे ते तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही. माझी काम करण्याची पद्धत जरा वेगळी आहे. आय एम रिअली सॉरी. मला असं काही म्हणायचं नव्हतं. मी फक्त एनिवे, माझं म्हणणं इतकंच आहे की तुम्ही प्लीज लवकर काहीतरी शोध घ्या, कारण आम्हाला सगळ्यांना देवची खूप काळजी वाटते. ते कळतंय मला, आणि आमचा तपास सुरू आहे. मॅडम मी त्यांचे नंबर आणि पत्ते घेतले. ठीक आहे, चला. आपल्याला आता पटापट कामाला लागायला हवं खरं. हो मॅडम, म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून तरी नक्की काय घडलं असेल याचा अंदाज येत नाही. तुम्ही एक काम करा, एअरपोर्ट एरियातलं सीसीटीव्ही फुटेज मागवून घ्या. आपल्याला ते नीट तपासून बघावं लागेल. आणि त्या एरियातल्या टॅक्सी ड्रायव्हर्सना देवाशिषचा फोटो दाखवून बघा काही माहिती मिळते का. आणि जर कोणी संशयित वाटला तर त्याला लगेच ताब्यात घ्या. हो मॅडम, लगेच कामाला लागतो. आणखी एखाद्या जबाबदार ऑफिसरला पाठवून देवाशिषचं घर ते एअरपोर्ट या रूटवरचं सगळं सीसीटीव्ही फुटेज मिळवायला सांगा. नक्की काय घडलंय कळायलाच हवं. मॅडम आज संध्याकाळपर्यंत सगळी माहिती गोळा करून मी तुम्हाला देतो. गुड. तुम्ही हे सगळं बघा, मी जरा माझ्या पद्धतीने शोध घेते. म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही मॅडम? सॉरी मॅडम. काहीतरी गडबड आहे, पण ती नक्की कुठे हे एखादा क्लू हाती लागल्याशिवाय कळणार नाही. काहीतरी मिळायला हवं. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे मॅडम, पण मधुरा म्हणते तसं ते देवाशिष कामत स्वतःहून गायब झाले असतील तर? त्याचाही विचार करते मी. पण तसं जरी झालं असेल तरी कुठे ना कुठे काही ना काहीतरी चूक तर झालीच असेल ना खरात. ती चूकच शोधून काढायची आपल्याला. ती एक चूक म्हणजे आपल्या शोधाचा धागा असेल. बरोबर, मला माहिती येते. हा, आता तुम्ही एक काम करा, त्या मधुरावर लक्ष ठेवा. ठेवतो लक्ष, पण का? सॉरी मॅडम. मॅडम गेल्या पण मधुरा देशमुख. तुम्ही समोरच्याला बोलण्यात गुंतवून स्वतःची कामं छान करून घेता. आता काय केलं मी? चहा? तूही घे ना. नाही नाही, मला नको, तुम्हीच घ्या. अगं पिऊन तर बघ माझ्या हातचा चहा. मस्त करतो मी चहा.
माझी डायरी इथे. एक काम करतो, इतकं सुंदर पुस्तक लिहिलं आहे ही कादंबरी, ह्याच्यातले काही उत्तम पॅराग्राफ आहेत ते मी वाचून दाखवतो. अरे वा, चालेल ना, वाचा. 8-15 दिवसातच त्यांनी भेट घेण्यासाठी बाजीरावांच्या सासूबाई कुठे गेलात तुम्ही? लवकर परत या. खूप आठवण येते तुमची. मेरा कामत. माझ्याकडे एक बातमी आहे. तुम्हाला जाणून घ्यायची असल्यास आपण आज रात्री भेटूया. मी तुम्हाला ओळखतो, मागे पत्ता लिहिलाय. एकट्याच या, नाहीतर भेट होणार नाही. हॅलो आदित्य. हॅलो. हाय, कुठे आहेस तू? मी ऑफिसमध्ये आहे का? काय झालं? बरं ऐक ना, मला आत्ताच मीराचा फोन आला होता. तिला कोणीतरी निनावी चिठ्ठी पाठवली आणि त्या चिठ्ठीत असं लिहिलंय की त्या व्यक्तीकडे काहीतरी इन्फॉर्मेशन आहे आणि एकटीनेच यायला सांगितलंय. काय? तेच मलाही काही कळत नाहीये. आपल्याला लवकरात लवकर मीराकडे पोचावं लागेल. तू निघ लवकर. हो हो, मी निघतोच, लगेच निघतो. आणि ऐक, याबद्दल कुणालाही काही बोलू नकोस, कारण त्या चिठ्ठीत असंही लिहिलंय की कुणाला काही सांगू नका, नाही तर इन्फॉर्मेशन मिळणार नाही म्हणून. नाही, मी नाही सांगणार कोणाला आणि येतो लगेच. बरं एक सेकंड, याबद्दल आपल्या दोघांनाच माहिती आहे, राईट? राईट, दोघांनाच माहिती आहे. हां. आणि मधुराला.
ती पण इथे आहे माझ्यासोबत. बरं ठीक आहे, पण तिला सांग कोणालाही काहीही कळता कामा नाही. ओके, हो मी सांगतो तिला. बाय. मी निघतोच. मधुरा, मी जरा मीराकडे जाऊन येतो. म्हणजे तू एकटाच? अगं एकटा काय त्यात, मी आणि वासू दोघंही असणार आहोत. मीराला एक निनावी पत्र आलंय आणि त्या पत्रात असं लिहिलंय की तुम्ही एकटीनेच या, त्या व्यक्तीकडे काहीतरी इन्फॉर्मेशन. बरोबर, हे कुणालाही सांगू नकोस. मग मी पण येते तुझ्यासोबत. म्हणजे मी काय करू ना इथे घरी एकटी बसून? नको, मीराने आम्हा दोघांनाच बोलावलं. अरे, तर मी आली तर मदतच होईल ना. म्हणजे जर तुम्हाला बाहेर कुठे जावं लागलं तर मी थांबेन ताईसोबत घरी. नाही अगं, तू म्हणतेस ते मला अगदीच पटतंय, पण नको. आणि मी आल्यावर तुला सगळं सविस्तर सांग. तिथे काय प्रॉब्लेम आहे? हा, म्हणजे मी तिकडे आले तर तुला हे सगळं सांगायची गरज पडणार नाही. नाही, तुला एकदा सांगितलं ना नको येऊस म्हणजे नको येऊस. अरे पण मला यायचंय. तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? मी सांगतो तेवढाच करायचं, उगाच तुझं डोकं नको वापरूस. माझी प्रत्येक गोष्ट ऐकशील असं प्रॉमिस केलंयस तुम्हाला. आणि तुला एक गोष्ट कळते का मधुरा, मीराचा अजूनही माझ्यावर तितकाच विश्वास आहे आणि ही आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि खूप पॉझिटिव्ह सुद्धा. आलोच. पॉझिटिव्ह की नेगेटिव्ह? ओके, मग काय ठरवलंय तुम्ही? ठरवायचं काय त्यात? त्या माणसाला भेटायला जावंच लागेल ना, नाहीतर कळणार कसं आपल्याला? बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही असं एकट्याने तिथे जाणं मला जरा धोक्याचं वाटतंय. मी आणि आदित्य येतो तुमच्यासोबत. म्हणजे त्याने जिथे सांगितलं ना त्यापासून काही अंतरावर थांबतो आम्ही, पण तो माणूस कोण आहे हे आपल्याला कळायलाच हवं. ठीक आहे, आणि जसा तो माणूस मीराशी बोलायला येईल तसे आपण दोघेही त्याला पकडू आणि बोलतं करू. आपण असं काहीही करणार नाही आहोत. पण असं केलं नाही तर तो माणूस कोण हे कसं कळणार? पण त्याला शोधणं, त्याला पकडणं आपलं काम नाहीच आहे. ते पोलिसांचं काम आहे, त्यांना कळूया ना आपण. मीरा प्लीज, या सगळ्यात आपण पोलिसांना इन्व्हॉल्व करायला नकोय. इन्व्हॉल्व नको करायला म्हणजे? आदित्य काय बोलतोयस तू? आपण हे सगळं पोलिसांपासून लपवून ठेवायचं? त्या व्यक्तीला तुला एकटीला भेटायचं आहे, त्याला ह्यात पोलीस आलेले नको आहेत. हो मान्य आहे मला आदित्य, पण हे बघ, पोलिसांपासून लपवून ठेवणं चूक आहे. मीरा प्लीज, हे बघ, चूक की बरोबर हे ठरवण्याची ही वेळ नाहीये. उगाच पोलिसांना इन्व्हॉल्व केलं ना तर कळणाऱ्या गोष्टी सुद्धा बिघडण्याची शक्यता आहे. नाही, मला असं काही वाटत नाही. यापुढे आपण जे काही करणार आहोत ते पोलिसांना सांगूनच करायचं. ओके मीरा प्लीज ऐक माझं, आपण यात पोलिसांना इन्व्हॉल्व करायला नकोय. आपण हे सगळं लपूनच केलं पाहिजे. आदित्य असं का बोलतोयस तू? मला कळत नाहीये का? आपण जर पोलिसांपासून लपवतोय हे जर त्यांना कळलं तर ते यापुढे आपलं सहकार्य नाही करणार. इतकी मोठी रिस्क नाही घ्यायची मला, प्लीज. एक मिनिट आदित्य, मला बहिणींचं म्हणणं पटतंय. आपण पोलिसांना सांगायला हवं. कमॉन वासू, अरे पोलिसांना कळवण्यात खरी रिस्क आहे. बरं, आपण पोलिसांना कळवलं, हे जर त्या माणसाला कळालं ना तर आपल्याला कळणाऱ्या गोष्टी सुद्धा कळणार नाहीत. मला नाही वाटत असं काही होईल. काहीही झालं ना तरी पोलिसांना अंधारात ठेवून आपण काही करणार नाही आहोत, हे ठरलंय माझं. हो आदित्य, त्याचं बरोबर आहे. आपण सांगूयात पोलिसांना. ठीक आहे, आता तुम्हा दोघांना जर हेच योग्य वाटत असेल तर मी काय बोलणार. तुम्ही म्हणाल तसं. वासू भाऊजी, तुम्ही पोलिसांना कळवा लागेल.
हां खरंच आहे. हो नाही थोडं बोलायचं होतं तुमच्याशी.